जग मॉडर्न झालं, लोकही मॉडर्न झाली, टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, तर एखाद्या चोरांनीच का मागे राहावं? एका चोरानेही आपल्या दिसण्या आणि लाईफस्टाईलने लोकांना भुरळ घालत लोकांना चांगला चुना लावलाय. एखाद्या मॉडेल किंवा ऑफिसर सारखा लक्झरी लाईफस्टाईल असावी अशी जीवनशैली असलेला एक सराईत चोरट्याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. आलिशान कार, ब्रँडेड कपडे, महागडी बाईक, महागडी जिम अशी लाईफस्टाईल असणाऱ्या चोराने तब्बल 15 ठिकाणी रेकी करून घरफोड्या केल्या आहे. रजनीकांत केशव चानोरे, 24 वर्ष, भंडारा असे आरोपीचे नाव आहे. डिसेंबर रोजी सुरेश शंकरराव सरोदे हे मुलाच्या लग्नासाठी कळमना येथे गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला व 1,03,000 रुपयाचा मुद्देमाल लपास केला. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून 100हून अधिक सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्यात आली व खबऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रजनीकांतला मध्य प्रदेशमधील भोपाळ येथून अटक केली. त्याने प्रताप गोपाल उरकुडे, 25 वर्ष, राजेंद्रवाड, भंडारा याच्यासोबत मिळून घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच 4 ठिकाणी घरफोडी केल्याचं देखील सांगितलं आहे. त्याच्याकडून 130 ग्रॅम सोने, एक कार, मोटरसायकल, आयफोन असा 17,90,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्रतापचा शोध पोलीस घेत आहे. या दोघांविरोधात 15हून अधिक गुन्हे दाखल आहे. रजनीकांत हा अट्टल घरफोड्या आहे. तो किरायाने फ्लॅट घेऊन परिसरात घरफोडी करायचा. त्याच्या विरोधात छत्तीसगडमध्ये 3, चंद्रपुरात 3 व भंडाऱ्यात 9 गुन्हे दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या निर्देशनात ही कारवाई करण्यात आली. लग्नमंडपांना हा टार्गेट करायचा. रजनीकांतची कार्यपद्धती इतर गुन्हेगारापेक्षा खूपच वेगळी आहे. त्याला मोबाईल, आलिशान कार, ब्रँडेड कपडे आणि घड्याळ, जिम आणि महागडे प्रोटीन पावडर यांचा शौक आहे. तो लग्न किंवा मोठे समारंभ असलेल्या घरांनाच टार्गेट करायचा. लग्नाच्या घरात रोख रक्कम आणि दागिने ठेवले जातात. लग्नामुळे लोक 2 ते 4 दिवस आधीच मंडप उभारतात. रजनीकांत अशा घराच्या शोधात फिरतो. लग्नासाठी कुटुंबातील सर्व सदस्य संध्याकाळी बाहेर पडले की तो रात्री 8 ते 10च्या दरम्यान घर फोडायचा. तो घरापासून 2-3 किलोमीटर अंतरावर गाडी पार्क करायचा. चोरीच्या पैशातून तो कुंभमेळ्याला देखील गेला. रजनीकांत चोरीच्या पैशातून प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी गेला. तेथून तो अयोध्येला रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर कुंभमेळ्यात परतला. तेथून तो भोपाळमध्ये पोहोचला. त्याचा पाठलाग करत हुडकेश्वर पोलिसांनी भोपाळला पोहोचले. त्याने सोन्याचे दागिने वितळून भंडारा येथील एका सोनार मित्राकडे बिस्किटांच्या रूपात ठेवले होते. अतिशय शातीर आरोपीला रेकॉर्डवरून अटक केलेली आहे. याला भोपाळवरून अटक करण्यात आलेली आहे आणि हा मुलगा भंडारा येथील आहे. आणि याच्यामध्ये 2 आरोपी होते, परंतु एक आरोपी अजून वॉन्टेड आहे. एक आरोपी आपण अटक केलेला आहे. भोपाळ येथून त्याला अटक केलेली आहे. या आरोपीचा मोडस अशी होती का 4 व्हीलर गाडी, वर्ना गाडी आहे त्याच्याकडे, त्या गाडीचा वापर करून तो रेखी करत होता आणि ज्या घरी लग्न समारंभ आहे त्या घरी लग्न समारंभ झाल्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो रिसेप्शनचा वगैरे, आणि त्यावेळेस रिसेप्शनला घरचे लोक गेले असताना आणि त्या घराला रेखी करून ते टार्गेट करून त्याच्या घरी तो घरफोडी करायचा. आणि याच्यातला आरोपी हा जवळपास त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहे. छत्तीसगडमध्ये भंडारा, चंद्रपूर येथे गुन्हे दाखल आहे. राहणारा सुद्धा भंडाऱ्याचा आहे. त्याची अतिशय चाणक्य होती. मोडस अशी होती का तो 1-1.5 किलोमीटर दूरवर आपली गाडी ठेवायचा, पायदळ जायचा आणि पायदळ जाऊन काम करायचा गल्ल्या गल्ल्यातून, आणि नंतर मग त्याची गाडी घेऊन फसार राहायचा. त्याला मोठ्या प्रमाणात जिमचा शौक आहे, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल वापरण्याचा शौक आहे. आयफोन वापरतो तो, 220 पल्सर गाडी वापरतो तो, आणि जिम मध्ये एक चांगल्या महागड्या जिम मध्ये तो सराव करतो आपला. अशी मोडस आहे. याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याने 5 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्याच्याकडून, या आरोपीकडून. आणि 5 गुन्ह्यामध्ये त्याचं आरोपीचं नाव आहे रजनीकांत चानोरे. जवळपास आम्ही 17 लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे. 17,90,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून आम्ही हस्तगत केलेला आहे.